चांगलंच आहे. कसं बघा, आता मी साऊथ इंडियन आहे सुद्धा, पण माझं जन्म शिक्षण सगळं इकडेच झालं आहे. जे राष्ट्रामध्ये आपण राहतात, म्हणजे आता बघा, मी महाराष्ट्र साऊथमध्ये मी गेलो ना, तर मला पण तिकडे हेच बोलायला पडणार, मराठी नाही बोलू शकत. इकडे आपलं पॅसेंजर सगळे हे महाराष्ट्रीयन आले, कोणी पण आले, आपण त्यांच्याशी संवाद मराठीमध्ये केले तर त्यांना पण वाटणार हा इकडे आहे, हे पण आहे. मी साऊथ इंडियन असून सुद्धा मी मराठी बोलणार, तर त्यांना पण वाटणार साऊथशी येऊन मराठी शिकू शकतं, तर लोकलला काय प्रॉब्लेमच नाही. म्हणजे हे बस सांगतात की मी मराठी नाही बोलणार, त्यांना काय बोलणार? नाही तसं नाही. आता बघा, तुम्ही इकडे कमवायला आले, इकडे राहावं का, काय पण करा, कोण काय सांगत नाही, पण तुम्ही मोजारी करणार, नाही शिकणार, तुम्ही काय करणार, आम्हाला हे करायचं, आम्ही हेच करणार, नाही तर गावी जाणार, जायचं, तुम्हाला कोण पण थांबवता का? नाही. तुम्ही कमवायला आलं तर मराठी बोला, अजून काय प्रॉब्लेम आहे? मराठीत बोलायचं. तुमचं नाव काय? माझं नाव शैलेश प्यारेलाल गुप्ता आहे. गुप्ता. कुठे राहत आहे? मी राहुलपाड्यात राहतो. मला अंधेरीला जायचं आहे. बसा साहेब, जाऊया. पाऊस जोराचा सुरू आहे, काय कराल? दोन्ही साईडचे पडदे उघडून घ्या. ओके. प्रशिक्षण झालंय तुमचं मराठीचं? हां, मराठीचं प्रशिक्षण झालं आहे माझं. शैलेश प्यारेलाल गुप्ता. काय सांगाल आज आरटीओच्या वतीने इथे कारवाई सुरू आहे त्याच्याबद्दल? मराठी भाषेचं ज्ञान आहे तुमच्याकडे की नाही आहे ते विचारलं आम्हाला. आणि ज्ञान नसेल तर एक आम्हाला हे देतात आहे, सर्टिफिकेट नाही आहे, ते नोटीस आहे, नोटीस देतात आहे ते. पण तुम्हाला मराठी येतात ना? मला मराठी येतं पूर्णपणे. आमचं शिक्षण इकडे झालं आहे, लहानचे मोठे आम्ही इकडे झालो. तुम्ही स्वतः उत्तर भारतीय, तुम्हाला मराठी येतात. जे अनेक असे रिक्षा चालक आहेत ते सांगतात की नाही, मी मराठी नाही बोलणार, त्यांना तुम्ही काय सांगणार? पण हे चुकीचं आहे. मराठी, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि मराठी नाही बोललं तर फायदा नाही आपल्या इकडे राहून. आपण इकडे राहतोय, आपलं इकडे कमवतो आपण, तर मराठी बोलायला काय झालं, ते हरकत काय आपल्याला मराठी बोलून? आरटीओच्या वतीने जे कारवाई सुरू आहे त्याच्यावर काय सांगणार? चांगली आहे की काय? आरटीओच्या वतीने जे कारवाई चालू आहे ते चांगलं आहे, बहुतेक चांगलं आहे, व्हायलाच पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.